सोबत बोललो आणि इट वॉज अ बेस्ट एक्सपिरियन्स की पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं आहे की खूप असे मूवी झाल्यावर लोक कास्टला भेटू शकतात. खूप असं हे फक्त प्रीमियरला होतं, नाटक कसं संपलं की असं कलाकार मंडळी असे पडदा उघडते आणि समोर येते सगळ्यांचा फोटो. नचिकेत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब लाईक करा. यांच्या पेजीक फॉलो करा गाईस. उमेश पिक्चर पे ओल्ड मॅन आसतले तेन्ना ग्रावंडा सायडी व्हडले जंगल आसलेले म्हळ्यार घोरार म्हाका खूब ना. तेन्ना सोबल घातलेले प्रॅक्टिसेक ते सोबल तेणी 3 सिक्सरी मारल्यो आनी 3 सिक्सरी मारून सुद्दां तेका सिलेक्ट करूं ना. हॅलो गाईस, तुम्ही सर्वांचं बनवलं खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. खूप स्वागत आहे. आणि इंस्टावर तर तुम्ही काय व्ह्यूज आहे यार, 1000 2000. व्हॉट इज दिस मॅन, क्रेझी. थँक्स गाईस, म्हणजे तुमच्यामुळे मला व्ह्यूज मिळत आहेत, माझी ग्रोथ होते. आता जर बघा खूप काही क्रेझी कंटेंट मिळणार आहे. स्टे ट्यून गाईस, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लेट्स गो, भेटू. तेव्हा कसं बोलू नाही शकलो म्हणून आता बोलतोय. आजचा प्लॅन सॉर्टेड आहे. आज मी आधी जाणार मडगावला, तेव्हा मुरुगन टेम्पलला जाणार आणि येताना मडगावची शॉपिंग आहे, शॉपिंग करू, जुडिओ वगैरे बघू आणि येताना मग मूवी बघू. आणि कोंकणी मूवी आहे, खूप दिवसांपासून मी माग व्हायचा जातो आणि आज फोंडात शो आहे, तो फोंडात बघू आणि नंतर आपण बघू काय होतं ते. सो स्टे ट्यून गाईस. आणि आता आपण पोचलेलो आहे मुरुगन टेम्पलकडे. इथून असा आतून असा रस्ता जातो आहे, आय थिंक हाच फक्त. इथून आत जाऊन आम्हाला ते मुरुगन टेम्पल बघणार आहे. तिथं आपण त्याचं शूट करणार नाही आहे, कारण टेम्पलमध्ये शूटिंग लावून नसते. सो गाईज, मुरुगन टेम्पलवरून फक्त 5 किलोमीटरवर हा मॉल होता, जो आहे झुडिओ. आणि इथे अजूनही काही ब्रँड्स आहेत, पण आपण जे जायचा प्लॅन नाही आहे, कारण ब्रँड कोला वगैरे तसं काही नाही आहे, पेड प्रमोशन वगैरे. सो मी काय त्यांच्याबद्दल नाही बोलणार आणि झुडिओचं पण काही नाही आहे. सो मी जास्त शॉपिंग करायला जातो आहे. पण इथे काही रेट जर मी बघितला ना तर 1-2 हजाराच्या वरती आहे, पण झुडिओमध्ये खूप कमी असतो. पण इथे सीन असं झालेलं आहे, झुडिओचा मेंटेनन्स चालू आहे, सो आम्ही झुडिओला नाही जाऊ शकणार. सो आत काम चालू आहे, सो नेक्स्ट संडेला आम्ही जाऊ शकतो. म्हणून मी अडॉप्ट करतो की ते बोलताना याला विश झालं असता. सो काही तिथे एक ज्यूस सेंटर आहे, सो आमच्याकडे ठरलं की ते ज्यूस सेंटरला यायचं. मी घेतला आहे ओरिओचा शेक. सो ओरिओचा शेक एन्जॉय करू, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, मी एन्जॉय करतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. म्हणजे कंटिन्युएशन आहे. तिकीट्स आता काढतो आहे मी. खूप लोक आहेत, बोलता नाही आलं. सो जे कोण नाही पैसा लॅक्स टाक करा. आणि खूप चांगली मूवी आहे कोकणी, लवकर सांगतो. बेस्ट तिकीट मिळाले आहे गाईस. फॅमिलीसोबत आलो आहे, पण फॅमिलीला मी नाही दाखवणार, बिकॉज त्यांचा कन्सेंट अजून नाही, म्हणजे मी सांगितलंच नाही त्यांना. ओके, सो मी फॅमिलीला नाही दाखवणार. मी जिथे कुठे जाणार तिथे मी एकटा फिरेन, एकटाच दाखवेन काय ते. ओके, जे काही आहे ते आम्ही कवर करू. आता बघू मूवी कसा आहे. लेट्स गो, ऑल द बेस्ट. पिक्चर पळयल्या उपरांत जर तुमकां पिक्चर आवडलो जाल्यार तुमचे सगळे भायले कलिग्स, फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्स जे कोण आसत जाल्यार तांकां प्लीज सांगात आनी तांकां तिकेटी करून फिल्म पळोवपाक जाय. इंटरमिशन आहे गाइस, कॉपीराइट लागेल म्हणून मी डब करतोय. ये भाई बाकी है मेरे दोस्त, और मेरा व्लॉग भी बाकी है. तब तक हम लोग बाहर से कुछ खा के आते हैं और मिलते हैं थोड़ी देर बाद. लेट्स गो. काका एक वडा पाव आणि मिरची द्या. हां, काय ऑर्डर दिलेली आहे आणि आता आपण बसून मस्त एन्जॉय करू वडापाव आणि मिरची आणि लगेच निघू पुढच्या याला. जेन्ना प्रॅक्टीस चालू जाली, इट इज ऑलमोस्ट 30 years बॅक, तेन्ना म्हाका खबर ना, चडशे ओल्ड मॅन तांकां खबर आसतले, तेन्ना ग्रावंडा सायडी व्हडले जंगल आसलेले म्हळ्यार घोरार म्हाका खबर ना. तेन्ना सोबल घातलेले प्रॅक्टिसेक ते सोबल तेणी 3 सिक्सरी मारल्यो आनी 3 सिक्सरी मारून सुद्दां तेका सिलेक्ट करूं ना, बिकॉज ऑफ तो साकोड्डेचो भुरगो, तेका सिलेक्ट करूं ना. म्हणजे वायट दिसता. अजून आमकां खबर आसा त्या एका भुरग्याची कितें परिस्थिती. थँक्यू. नाईस मूवी वॉज ऑलवेज सगळ्यांनी वचून पळया. आणि खूप रिलेट जावपी मूवी आसा गोंयान, म्हटल्यार गोंय दाखयता. आणि त्याच्या मागीर उलया
आहेच आता फास्टॅग बघायला. Mike, pegando o telefone. Mike, eu falei. Gato aí. मूवी खूप बेस्ट असा. खूप ओल्ड परंपरा आमकां पळोवंक मेळ्यो. घुमट आरती आणि गोंयचे ओल्ड प्लेसीस आणि बेस्ट काम केला सगळ्यांनी. आणि बेस्ट कोंकणी मूवी खूप वर्सांनी पळयता हांव आणि मजा आयली एकदम. बेस्ट काम केला आणि बेस्ट काम केला. मूवी म्हाका खूब आवडलो. रिलेट जालो खूप. आणि कॅफेज बी आसता न्हू, हॉटेल्स बी एक्चुअली आमकां दिसता की खूब सादे आसा आणि अशें खूब रिलेट जाले खूब. आणि फोंड्यान सुद्दां असोच कॅफे आसा, अजुनूय आसा आणि हे रिनोवेट सुद्दां करूंक ना अजून, तसो कॅफे आसा आणि खूब रिलेट जाले आणि बेस्ट मजा आयली आणि कॉंग्रेच्युलेशन्स. थँक्यू सो मच. आणि खूप वर्सांनी मूवी पळोवपाक मेळ्ळो म्हाका. थँक्यू ब्लॉग मारा. हय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल नाव कितें? नचिकेत 7 लाईक करा, शेअर करा, नचिकेत 7. लाईक करा, सबस्क्राईब. यांच्या पेजीक फॉलो करा गायस. उमेश पिक्चर फिल्म्स खूप बेस्ट प्रोडक्शन आसा आणि पार्ट 2 येवपाकूच जाय गायस. एक अशें हे आसा की एक क्रिकेटर, ताची बॅक स्टोरी पळोवपाक मेळटली आमकां. एक असो सस्पेन्स दवरला लास्टाक. हय थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांसोबत बोललो आणि इट वॉज अ बेस्ट एक्सपिरियन्स. की पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं की खूप असे मूवी झाल्यावर लोक कास्टला भेटू शकतात. खूप असं हे फक्त प्रीमियरला होतं. नाटक कसं संपलं की असं कलाकार मंडळी अशी पडदा उघडते आणि समोर सगळ्यांचा फोटो वगैरे काढू शकतात आम्ही. पण मूवी संपल्यावर जेव्हा मूवीतले जे काय मेन ॲक्टर्स आहेत ते असे येतात. मी असं पहिल्यांदा बघितलं आहे. नेवर सीन लाईक दिस. आणि पार्ट 2 येणारच. आणि मला कळलं पाहिजे लोकांना. तुम्ही बघितलं असेल तर स्पॉयलर्स मी द्यायला येणार. व्हिडिओ नंतर वडापाव खाऊन पोट भरलं. सकाळी मी गेलो होतो मुरुगन टेम्पलमध्ये. नंतर दुपारी फ्रेश झालो, जेवलो, चहा घेतला, सुटलो आता इथे बघायला 7:30 वाजता मूवी. आणि 16 तारीखला पुढचा शो आहे. उमेश फीचर फिल्म्स या पेजला फॉलो करा आणि नेक्स्ट अपडेट मिळत राहतील. ऑडिशन्स वगैरे असतील, कधी काय असेल तुम्हाला सगळं मिळत राहील. आणि आय विश तर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर मला एक ॲक्टर बनायचं आहे. आणि मला जर हे ऑडिशन वगैरे द्यायला हा चान्स मिळाला आणि मी जर सिलेक्ट झालो तर हा माझ्यासाठी सगळ्यात पहिला मूवी, पहिल्या क्वार्टर काहीतरी पहिलं असेल. आणि फ्युचरमध्ये इंजिनियरसोबत ॲक्टर बनायला पण मला आवडेल. सो तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. इंस्टावर, यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे तर मी खूप दिवसांपासून ब्लॉग करत नव्हतो, म्हणजे कंटेंटला हे करत होतो. डेली ब्लॉग्स पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. आणि जर माझे 1000 सबस्क्रायबर्स झाले तर मी डेली ब्लॉग करेन. ओके. आणि बघूया काय होतं ते. जे काही मी आता सुट्टीत कॉलेज टाईममध्ये नाही करता येणार असतं. त्याची स्टडीज वगैरे असते, ट्युशन्स वगैरे मी जॉईन झालो तर त्याचा नाही करता येणार. ओके. पण जर सुट्ट्या वगैरे असतील किंवा मी इकडे फिरायला जाईल तेव्हा मी नक्की करेन कोकणी, मराठी. हां, म्हणजे मला अजून एक माहिती आहे, मी गोव्यामध्ये राहतो आणि मराठी ब्लॉग करतो आहे. तुम्हाला काय वाटतं की मी कोकणी केलं पाहिजे, हिंदी केलं पाहिजे, मराठी केलं पाहिजे? बघूया. आम्ही आता इंस्टावर आणि यूट्यूबवर रील्स करून पाठवीन. ज्या लँग्वेजवर जास्त व्ह्यूज भेटतात मी ती लँग्वेज चूज करणार. आणि तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा ज्या लँग्वेजवर कॉमेंट्स जास्त येतील त्याच्यावर मी करेन. मला खूप काही इम्प्रूव्हमेंट्स करायचं आहे माझ्यात. कॅमेरा मला असं वरती पकडायचा आहे, सेल्फी स्टिक घ्यायची आहे, माईक घ्यायचा आहे, खूप काय काय आहे गाईज. पण तुम्ही सबस्क्राईब केलं, तुम्ही फॉलो केलं तर हे सगळं लवकरात लवकर होईल. लेट्स गो. आता घरी आता मी इथे ब्लॉग एंड करतो. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला एक टॅगलाईन पण पाहिजे, खूप काय काय पाहिजे. ओके, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टू बी कंटिन्यू.
the next day. हॅलो गाइस, दिस इज नेक्स्ट डे. काल मी ज्या क्रिएटरला भेटलो तो तो मूवी वॉज अमेझिंग. तो काल ॲक्टर होता ना, ही वॉज अ व्हेरी बेस्ट ॲक्टर ॲज वेल एज कॉन्टेंट क्रिएटर. द अमर भाऊ पटस्की म्हणून त्याचा चॅनल आहे, सॉरी टॉम प्रॉनाऊन्स केलं. ही इज ऑन इंस्टाग्राम, जस्ट त्याला जाऊन फॉलो करा. अँड ही इज अमेझिंग रील क्रिएटर आणि रील्स पण होतो ॲज वेल एज इज अ गुड ॲक्टर. आणि काल मी त्याला भेटलो आणि काल त्यासमोर मी सांगितलं नाही, म्हणजे आय फॉरगॉट टू टेल. म्हणजे जी एक्साइटमेंट होती ॲक्टर्स आणि डायरेक्टर्स, मी त्यांना भेटलो होतो. मी त्या एक्साइटमेंटने विसरलोच त्याचा टॅग करायला. विचारत नाही मला सबस्क्राईब करा भेटलं. इट वॉज अ मुमेंट. आणि आज दिस इज द नेक्स्ट डे. आणि आता मी जाणार, आता मी बागेत जरा टी व्हीवर जाणार, फिरणार आणि फोंडात बघू काय चांगलं आहे तर दाखवेन तुम्हाला. फोंडा इज अ व्हेरी ब्युटिफुल सिटी आहे. काहीच मी आता आलो होतो फोंड्याला, ते पण मी विशाल मार्टमध्ये जाण्यासाठी, जो एक मॉलसारखंच आहे आमच्यासाठी. आणि काय तिथे जाऊन शॉपिंग करू. घरचं काय सामान आहे, मला काही चप्पल वगैरे बूट काय घ्यायचं होतं, तर ते बघू आणि लगेच नेऊ वाईज. आणि लेट्स गो. आता आम्ही झालेलं आहे. आणि इथं रेट पण खूप स्वस्त असतात. नॉन प्रॉमोटेड व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये कुठलाही ब्रँड प्रमोट केलेले नाही आहे. आणि जर कुठली ब्रँड जर दिसत असेल तर प्लीज काय तुम्ही प्रमोटेड झालेले आहात. तर मला आता आपण मी क्रॉस केला कुठल्या दुकानामध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, चॅलेंज फॉर A यू. few inches later. काय नाही आलो तर चहा प्यायला. आता नक्की चहा घेऊ आणि नंतर निघू घरी. आणि बघू आता माझा नेहमीचा अड्डा आहे. मी कधी तुम्हाला असं स्टडीला बसायचं असेल, कधी काही असं करायचं असेल तर मी इथं कॉफी पितो, चहा पितो, मस्त असं काय म्हणतात ते, चहा पितो. शाउट आउट टू आपला चायवाला. एक गोष्ट कमेंट करून सांगा की मी मराठीमध्ये ब्लॉग करू की कोकणीमध्ये. ओके, सो मी हा ब्लॉग संपवतो आता. कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी ब्लॉग चहा पितो आणि ब्लॉग संपवतो. चिअर्स, बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा, बाय, सबस्क्राईब.